आपण महाराजांच्या आणि बापूंच्या पाठीशी सर्व गावाने विकासाच्या बाबतीमध्ये खंबीर साथ द्यावी अशी विनंती करतो। कारण आपल्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा पहिला गंभीर प्रश्न होता। इथं आम्ही शाळेत आपल्या बीबीयू मध्येच येत होतो, त्यावेळेस रस्ते नव्हते, पाणी नव्हतं, वाहतुकीची व्यवस्था नव्हती, वीज नव्हती। त्यावेळेस महाराज साहेबांच्या माध्यमातून हे ते भरपूर कामे बी झालेली आहेत। तरी लोकांना आमची कळकळीची विनंती आहे की आपण बापू सांगतील किंवा महाराज साहेब सांगतील त्यांच्या पाठीमागे जो ते उमेदवार देतील, ज्यांचा ते जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आज वाघजाई नगर या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या तालुक्याचे युवा नेतृत्व, उगवते नेतृत्व श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर साहेब, उपस्थित असलेले डॉक्टर संतोष कारंडे या गावचे सरपंच महिपती बोबडे, सगळेच आपण प्रमुख सर्व उपस्थित बिब्बीमधील सर्व प्रमुख मंडळी आणि ह्या वाघजाई नगरमधील सर्व उपस्थित ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी अगोदरच्या वक्त्यांनी प्रवीण नलवडे असतील, डॉक्टर कारंडे यांनी जी काही कामं या भागामध्ये, या आपल्या वस्तीमध्ये काय झालेली आहेत गावामध्ये, त्यांनी या ठिकाणी आपल्या पुढे मांडली। या तालुक्यामध्ये गेली 30 वर्ष झालं रामराजे साहेब त्या तालुक्याचे नेतृत्व करतायत। तालुक्याचे जी 1995च्या अगोदर परिस्थिती होती की आपल्याला जी काय तलाव असतील, नाला बांध असतील, तिथंच तेवढं पाणी अडलं जायचं आणि त्याच्यावर आपलं शेती चालायची। आणि रोजगारासाठी लोक अनेक, म्हणजे बिब्बी असेल, सगळी पंचक्रोशी, माताडीमध्ये आपण अनेक जण मुंबईला कामाला होते, पूर्ण भाग त्या ठिकाणी मुंबईला माताडीमध्ये कामाला होता। रामराजे साहेबांनी एकच स्वप्न घेऊन या राजकारणामध्ये प्रवेश केला की ह्या दुष्काळी भागाला, जी आपली कायम 5वीला पुजलेला होता, हा दुष्काळ हटला पाहिजे। त्यासाठी त्यांनी 1995ची विधानसभा निवडणूक लढवली। आमदार झाल्यानंतर त्यांनी पहिलं काम हातात घेतलं असेल तर दोंबलकवडी धरण, निरादेवगर धरण नव्हे तर संपूर्ण या पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्याची कामं मार्गी लागली पाहिजेत। कारण बच्छावत आयोगाने निर्णय दिला होता, हा केंद्रीय जल आयोग होता, की मार्च 2000पर्यंत जर पाणी अडलं गेलं नाही तर महाराष्ट्राचा ह्या पाण्याला हक्क संपणार होता। रामराजे साहेबांनी त्या जी काय परिस्थिती निर्माण झाली ती 1995ला, अनेक अपक्ष आमदार त्या ठिकाणी निवडून आले, ना काँग्रेसला बहुमत मिळालं ना शिवसेनेला बहुमत मिळालं। अशा परिस्थितीमध्ये अपक्ष आमदारांची मोड बांधून त्या ठिकाणी युती सरकारला पाठिंबा दिला आणि अपक्ष आमदारांच्या जीवावर त्या काळी मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले। परंतु त्यावेळेस प्रश्न असा उपस्थित झालेला होता की विदर्भाचे सगळे आमदार एकत्र आलेले होते आणि विदर्भाचा अनुशेष पूर्ण झाल्याशिवाय या पश्चिम महाराष्ट्राला कुठल्याही प्रकल्पाला, मग जल प्रकल्प असतील, रस्ते असतील, कशालाही पैसे उपलब्ध करून निधी देऊ नये म्हणून त्यांचं ते आग्रही मागणी होते। सर्व पक्षीय आमदार एकत्र झाले होते आणि राज्य सरकारनं त्या काळी आणि राज्यपालानं सुद्धा सूचना केली की त्यांचा अनुशेष पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी कुठलाही निधी द्यायचा नाही। मग प्रश्न उरला की पाणी अडवायचं कसं? मग रामराजे साहेबांच्या बुद्धी कौशल्याने त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडे मागणी केली की या जर कालवे धरणाची कामं पूर्ण करायची असेल तर कृष्णा खोऱ्याची तुम्ही स्थापना करा। आणि कृष्णा खोऱ्याची त्या ठिकाणी फलटणला मनोहर जोशींनी 1996 साली फलटणला मधुजी क्लबला जो मेळावा झाला त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली की रामराजेंच्या मागणीनुसार या ठिकाणी मी कृष्णा खोऱ्याची स्थापनेची घोषणा करतो। आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने हे प्रकल्प मार्गी लागले आणि कृष्णा खोऱ्याची रोखे काढले। बँका असतील, पतसंस्था असतील, छोटे मोठे उद्योगधंदे असतील, उद्योगपती असतील,
त्यांच्या माध्यमातून कर्ज रोखे गोळा केले, पैसे केले आणि ही मग धरणाची कामं मार्गी लागली. त्यामुळे आज जी पाणी अडलेलं दिसतंय, आपला काय परिस्थिती आपल्या भागाची 2012 पूर्वी 11 पूर्वी आपल्याला तुळशीच्या लागण्याला सुद्धा ऊस नव्हता. ज्वारी बाजरी फार फार कधीतरी गहू कांद्याची पिकं घ्यायचो आपण, परंतु दोंबलकवडीचं पाणी आलं. आज जी काय भागाचं तालुक्याचं सुजलाम सुफलाम जी भाग झाला आहे तुम्ही ती बघता. या ठिकाणी बिब्बी असेल किंवा सगळी पंचक्रोशी अगदी आदरकी सालपेपासून ते आंधूरपर्यंत सगळा पट्टा, हा पूर्ण पट्टा आज बागायत झालेला आपण बघतोय. या तालुक्यामध्ये 2च कारखाने होते, एक साखरवाडी कारखाना, दुसरा श्रीराम कारखाना. आणि त्यांची सुद्धा गाळप क्षमता साखरवाडीची 1,500-2 हजार होती, श्रीरामची सुद्धा 2,000 क्षमता होती. आज आपण बघितले 2च्या ठिकाणी 4 कारखाने झाले. शरयू कारखाना का आला? धोंबलकवडीचं पाणी आलं. या ठिकाणी शाश्वत ऊस पीक यायला लागलं. शरयू स्वराज कारखाना झाला, 2 ते 4 कारखाने झाले. जिथं 2-2 हजार गाळप क्षमता होती तो साखरवाडीचा आता 10,000 क्षमता झाली. श्रीरामची 5 झाली. शरयू आत्ता 7 चाललाय, स्वराज 7 चाललाय. इतका मोठा बदल झाला असेल ते फक्त धोंबलकवडीच्या पाण्यामुळे झाला. आज आपल्याला झालेलं बघल तुम्ही, या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांनी खरं तर दुष्काळाच्या झळा भोगलेले आहेत. त्याचबरोबर या तालुक्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर होता आणि या ठिकाणी कमीसारखी कंपनी रामराजे साहेबांनी सुरवडी या ठिकाणी आणली. त्या ठिकाणी जवळपास 7 ते 8 हजार तरुण त्या कमिसमध्ये काम करतायत. त्यामुळे या ठिकाणी अनेक शिफारसीने लागल्या असतील, कोण त्यांच्या कौशल्याने लागला असेल, परंतु त्या ठिकाणी 7 ते 8 हजार लोकांना रोजगार मिळाला. गोविंद डेअरी असेल, साखरवाडी कारखाना, श्रीराम कारखाना, त्यानंतर मालोजीराजे बँक, जिल्हा बँक, असे अनेक फलटण एज्युकेशन सोसायटी या तालुक्यामध्ये जवळपास 10-12 हजार लोकांना काम द्यायचं काम या राजे फॅमिलीने केलेलं आहे. तालुक्यामध्ये जे जे प्रश्न निर्माण झाले, मग श्रीराम कारखाना अडचणीत गेला तो सोडवण्याचा प्रश्न असेल, साखरवाडी कारखाना अडचणीत गेला तो बाहेर काढण्याचा विषय असेल, रोजगाराचा विषय असेल, खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी निघाला, ऊसाला झोनबंदी होती ती सुद्धा उठवायचं काम रामराजे साहेबांनी केले. म्हणजे जे जे प्रश्न निर्माण झाले ते सोडवण्याचं काम या ठिकाणी रामराजेंच्या माध्यमातून झालं. आज आपल्याला दुर्दैवानं विधानसभेला पराभवाचा सामना करावा लागला. आपण पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दीपक चव्हाणांना त्या ठिकाणी संधी दिली, परंतु ज्या गोष्टी आता होऊन गेलेल्या आहेत, काय अनेक कारणं असतील, परंतु त्यातून आता बाहेर पडलं पाहिजे आणि जे विकासाभाऊक नेतृत्व आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. मी बिब्बीचा जर विचार केला तर या बिब्बीची असणारी एकूण लोकसंख्या किंवा वाघजाईनगरची असणारी लोकसंख्या त्याचा जर विचार केला, जी कामं तुम्ही बिब्बीवाल्यांनी आपल्याला सांगितली, महाराज असतील, बाबा असतील, आमच्यापर्यंत तुम्ही पोचवली, तिथे आपण सगळी पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला असेल. तुमचे अंतर्गत रस्ते असतील, त्या ठिकाणी अंगणवाडी इमारत असेल, शाळा खोल्या असतील, त्या शाळा खोल्यासुद्धा आता निर्लेखन झालं आहे. ते पण पालकमंत्री साहेब DPDCतनं निवडणूक झाली की त्याही 2 खोल्या या ठिकाणी बसतील. जी काय विकासाची साधनं होती ती सगळी कामं विकासाची राजेघाटाच्या माध्यमातून झालेलं आपण या ठिकाणी बघतोय. एका बाजूला एवढी मोठी विकासाची कामं, दुसऱ्या बाजूला एखादं दुसरं काम त्यांनी केलं असेल मी म्हणत नाही, परंतु आपली जी यादी कामाची तर बघितली की प्रचंड या ठिकाणी मोठी यादी. या ठिकाणी वाघजाई नगरला यायला रस्ता नव्हता. आपण पंतप्रधान ग्राम सडक योजनेतने ढवळ, वडगाव, बिब्बी, आजापूर रस्ता तो मार्गी लावला. रस्त्याचं काम त्या ठिकाणी केलं. आपली अनेक दिवसाची मागणी होती की कोराळ्या मार्गे आम्हाला रस्ता आला पाहिजे. मागच्या वर्षी महाराजांच्या फंडातून 1 कोटी रुपये आपण त्या रस्त्यासाठी टाकले, त्या रस्त्याचं काम पण पूर्ण झालं. मग एका बाजूला 1-1 कोटीचं काम आपण तुम्ही वस्तीसाठी मागितलं, ती आपण कामं पूर्ण केली. दुसऱ्या बाजूला फारशी काही विकासाची कामं झालेली दिसत नाही. या तालुक्याला बेरोजगारांच्या हाताला काम द्यायचं काम यांनी केलंय. शेतीचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी रामराजेंनी सोडवलाय. मग नेमका कुठला प्रश्न या ठिकाणी राहिले की लोक आपल्यापासून बाजूला जातात. माझी सगळ्याला विनंती आहे की झाल्या गोष्टी आता झाल्या, परंतु इथून पुढच्या निवडणुकीला आपण सामोरे जाताना या ठिकाणी जे काय उमेदवार देतील ते उमेदवार बघण्यापेक्षा रामराजेंची हे जिल्हा परिषद असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल, ही तालुक्या पातळीवर नेत्यांना ताकद द्यायच्या निवडणूक आहेत. या आपले सगळे मतभेद बाजूला ठेवा आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. या राज्यामध्ये आपण माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री
एकनाथभाई शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला. एकनाथ शिंदेच्या सारखं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी मिळाले. त्यांनी या राज्यामध्ये जर बघितले तर धडाकेबाज निर्णय घ्यायचं काम त्यांनी केलं. लाडकी बहीण योजना असेल, वीज बिल माफी असेल, वयश्री योजना असेल, तरुणांना हाताला काम द्यायची योजना, असं अनेक योजना त्यांनी त्यांच्या माध्यमातून चालू केलं. त्याचा लाभ प्रत्यक्ष या ठिकाणी होतोय. आणि ज्या योजना चालू केल्या त्याचं सगळं श्रेय एकनाथभाई शिंदेंना जातं आणि त्यांच्या धाडसी निर्णयाला जातं. अशा नेतृत्वाखाली आपण काम करतो की त्यांनी प्रचंड ताकद कार्यकर्त्यांच्या पाठीमागं, ह्या देशामध्ये त्यांची इतकी ताकद कार्यकर्त्यांना देणारा दुसरा नेताच नाही. अशा माणसाच्या पाठीमागं आपण त्या ठिकाणी उभं राहिलेलो आहे आणि तेही आपल्या पाठीमागं निश्चितपणे उभं राहतील. उर्वरित जे काही तुमचे या ठिकाणी प्रश्न असतील, बीबी किंवा बीबी पंचक्रोशी, ते निश्चितपणे आपण या ठिकाणी सोडवण्या भविष्यामध्ये सुद्धा सोडू आणि आपल्या भागामध्ये विकासाची गंगा जशी वाहत आहे तशीच अगदी अधिक वेगानं या ठिकाणी आपण काम करण्याचा प्रयत्न करू. गेल्या 2 पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी, विशेषतः बिब्बी गावातील सगळ्यांनीच मोठे मताधिक्य, मला असेल, माझी पत्नी उभी होती 2012ला, ताकदीनं तुम्ही सर्वजण उभे राहिला. त्यामुळे त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. मला या ठिकाणी सगळ्याच वाघजाई नगरच्या ग्रामस्थांना सांगणे, आपण जी कामं माझ्यापर्यंत घेऊन आला ती कामं त्या ठिकाणी बाबा असतील, रामराजे साहेब असतील, दीपकराव चव्हाण असतील, रघुनाथराजे असतील, यांच्या माध्यमातून आपण ती पूर्ण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. ज्या ज्या काही शब्द दिलेले होते निवडणुकीमध्ये असतील किंवा निवडणुकीनंतर असतील विकास कामांचे, ते आपण या ठिकाणी निश्चितपणे प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केलाय. ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही सारासार विचार करा की जो माणूस आम्ही 24 तास तुमच्या सेवेसाठी, म्हणजे अगदी कोरोनाचा काळ असेल, कुठलेही विविध प्रश्न निर्माण झाले, त्या ठिकाणी वेळ देऊन लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे या ठिकाणी महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली मी प्रयत्न केलेला आहे. आपण या सगळ्या गोष्टीचा तुम्ही जरूर या गोष्टीचा विचार करा आणि जी काय आपल्या विचाराच्या बाजूला गेलेली मंडळी, त्यांना सगळ्यांना आपल्याबरोबर आणा. ज्यांनी या भागात नंदनवन केलंय, ज्यांनी आपल्या शेतीमालाचे मळे केलेत, त्यांच्याच पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. येत्या निवडणुकीमध्ये जे काय उमेदवार असतील ते धनुष्यबाणाचे असतील. आता जिल्हा पातळीवर चर्चा चालू आहे, आपण बघतोय येतं की राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, ही असतील, अशी काय चर्चा चालू आहे. पण जे काही निर्णय जिल्हा पातळीवर होतील, राज्य पातळीवर होतील, त्या निर्णयाशी आपण आपला पक्ष, शिवसेना, रामराजे साहेब, संजीवराजे साहेब हे जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायची, त्यांना ताकद द्यायची ह्या मताच्या रूपी, एवढीच आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपले विश्वजित राजे आपले मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. मला वाटलं इथे छोटासा कार्यक्रम असेल म्हणून मी आतच बोलून बसलो, म्हणून इतका बोलत होतो मी आतमध्ये. मला वाटलं आपलं फक्त मफलर घालायचं आणि निघायचं. मला माहीत नव्हतं आपण इतक्या म्हणजे मोठ्या संख्येत उपस्थित होता आणि आमच्या स्वागतासाठी थांबलेला, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. जे काय बोलायचं होतं ते बऱ्यापैकी मी कोळपे कुटुंबियाला, कचरेंना आणि देवकरांना बऱ्यापैकी उद्देशून, म्हणजे त्यांच्याशी थोडाफार मला आत्ता चहा पिता पिता जेवढा संपर्क साधता आला आणि काही विचाराची देणघेण तिथे झाली ती मी तिथे केली. फार काही इथे बोलायची गरज नाही आहे, कारण की परवा मी बिब्बीत बोललो, त्याच्यावरनं तालुक्यात वादळ पेटलं. असं काय पेटलं की पारा घरीदारी घरावर येऊन मारहाणीची भाषा चालू केली रणजित सिंहाच्या कार्यकर्त्यांनी. आम्ही त्याला काही भीक देत नाही, त्याला काही घाबरत नाही, जसं चालू आहे तसंच चालणार. आणि मी जे काय मुद्दे त्या भाषणात मांडले ते तरुणांची दिशाभूल होऊ नये आणि गावातल्या आणि सगळ्या गणाला उद्देशून बोलत होतो मी, आणि ग्रामीण भागातला उद्देशून बोलत होतो. कशावरनं बोललो मी? कारखान्यावरनं बोललो. आता काय म्हणजे नेमकं करायचं आहे काय? आता ह्यांच्या दहशतीपायी काहीच बोलायचं नाही का माणसाने?
आता कारखान्याने ह्यांच्या बिलं दिले नाहीत, त्यात आपली काय चूक आहे? 4 कारखाने आहेत ना तालुक्यात, सगळ्यांनी दिले, ह्यांनी नाही दिले. वरून त्या खोट्या नाट्या काहीतरी पत्र सह्या काहीतरी घोळ झालाय, त्यांच्याच मावसभावांनी तो हे केलाय, उघड केलाय. मग कदाचित त्याला त्या गोष्टीचा त्यांना राजकारणात निवडणुकीत धक्का लागू शकतो. त्या भीतीपायी त्यांनी हे अर्वाच्य वक्तव्य मला आणि अनिकेत राजन बद्दल, माझ्या आणि अनिकेत राजनबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांना करायला लावलं. करू दे, नुकसान त्यांचंच होणार आहे. आम्ही काय बोलत होतो, मी काय बोलत होतो, मी तुलना केली संजूबाबांनी उभे केलेले व्यवसाय आणि त्यांनी उभे केलेले व्यवसाय. मुलं होते ना, युवक मेळावा होता. मग मुलांच्या रोजगाराचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा रोजगार कुठे नेमका चांगला होतो, कुठे पगारी रोजगार आहे आणि कुठे बिनपगारी रोजगार आहे, ही काय मी तुलना करायचीच नाही, कधीच नाही. जो कारखाना आज प्रल्हाद तात्यांचा विषय या गावात सेन्सिटिव्ह आहे जरी असला तरी हे विसरून चालणार नाही ना की त्यांच्या हातात कारखाना असताना तो बुडला कारखाना. मग ते काय बोलायचंच नाही का? महाराजांना त्या गोष्टीचं श्रेय मिळूच नाही का की त्यांनी बंद पडलेला कारखाना त्या दत्त इंडियाला घ्यायला लावला आणि मग तो नीटनेटका चालायला लागला. उरलेली बिलं सुद्धा शेतकऱ्यांची त्यांनी दिली. मग ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्याच नाहीत का? मग तरुण मुलांचा जर का मेळावा असेल, त्यांना भविष्यात कुठल्या पक्षात काम करायचंय या गोष्टीचा जर का त्यांना निर्णय घ्यायचा असेल तर पार्श्वभूमी प्रत्येक गटाची सांगायचीच नाही का? म्हणून मी सांगितलं, कोणाला कोणाला देशोधडीला लावलं, कोणाचं नुकसान झालं, कोणी फास घेतले, काय झालं ते झालं. आमच्यात घेतले असते त्यांनी सांगायला पाहिजे होतं, ह्यांच्याही गटात ह्या माणसाने फास घेतलाय, हा एंड्रीन पेला, ह्यांनी नस कापली, हे बोलायला पाहिजे होतं त्यांनी. पण लगेच काय रागाच्या भरात त्यांची बेताल आक्रमकता दिसली. पाहिलं तर माझं भाषण पद्धतशीरपणे होतं, माझं काही चुकलं नाही बोलताना, अजिबात चुकलं नाही बोलताना. मी काय त्याला शिव्या दिल्या का काय केलं? काहीच नाही. पण ते लागलं त्यांना. आता नेमका कुठला मुद्दा लागला माहीत नाही, पण जे काय मी मुद्दे मांडले त्यावरनं ग्रामीण भागात काही प्रमाणावर का होईना परिवर्तन हे माझ्या भाषणानंतर झालंच आहे. त्यामुळे त्यांना तो फटका लागला. आणि आज मी तिथे आत बसलेलो तेव्हा तुम्हाला तेवढंच सांगितलं, म्हटलं तुम्हाला फार काय खोलात जाऊन सांगायची गरज नाही, आपण अनुभव घेऊन आलाय. अजून एक अनुभव म्हणजे नवीन काय येतो माहिती, आयुष्यात कधी त्यांनी गटात असताना तुम्हाला फोन नसतील केले, तितके तुम्ही प्रवेश केल्यानंतर फोन येतील. 50, 60, 70 फोन येतील. 20 जण फोन करायला लागतात. अरे कशाला दादा येतात भेटायला. अरे काय करायचं येऊन? जेव्हा गटात होता तुम्ही 2 निवडणुकींचा अनुभव घेतलाय बरोबर, त्यांच्यासोबत 2 आमदार म्हणजे कुठल्या इलेक्शन निवडणुकीला गेलेला, प्रवेश कुठे झालेला? लोकसभेला आणि 2 निवडणुकी झाल्याच की इथे बरोबर. मग जो अनुभव आला तो आला. मग त्या वागणुकीत आणि त्या कामकाजात काही बदल होत नाही. फक्त प्रवेश झाल्यानंतर माणूस परत आणायचा कसा, ओढायचा कसा यावर प्रयत्न होतो. मग राजगटाचे माणसं, ग्रामीण भागातला माणूस एकतर कोणाला मिंदा नाही, अजिबात नाही. म्हणून त्याला प्रेशर संजूबाबांनी भाषणात सांगितलेलं, ब्लॅकमेल, प्रेशर, काय शासनाचा वापर करून कशासाठी वापर करणार, म्हणजे नेमकं कशासाठी? काय आता काय विहिरीवरनं वगैरे भांडणं करायची का काय, म्हणजे नेमकं काय करायचंय? म्हणजे किती घाण गचाळपणा चालू आहे सगळा. कोणाला म्हणजे बोलायला मुभाच नाही. मग जर का मी व्यक्त झालो नाही, स्पष्टपणे बोललो नाही, आणि मी जर का माझा चुकला असेल मुद्दा सांगा. जर का कारखान्यांनी त्यांच्या बिलं दिलेत आणि आम्ही चुकीचं बोलतोय, त्यांचे मावसभाऊ चुकीचं बोलतायत, सगळेच चुकीचं बोलतायत, तर सांगावं. नाही तर शेतकऱ्यांनी उठून सांगावं की आम्हाला सरसकट सगळ्यांना बिल मिळालेलं आहे, तुम्ही चुकीचं बोललाय, मी माफी मागतो. जर का दिगंबर आगावण्यांनी फास नसेल घेतला तर माफी मागतो, त्यांच्या मुलींनी फास नसेल घेतला तर माफी मागतो. अनिल तावरे तिथे जाऊन आज ते आपल्यात नाही आहेत, पण नुकसान झालं असं मला वाटतं. कारण की आमच्या गटात होते तेव्हा सुखरूप होते, सुरक्षित होते, खुश होते. गेले तिथे, झालं जे काय झालं ते त्यांच्यामुळे झालं वगैरे असं काही नाही म्हणत मी. नाही तर परत ते काहीतरी केस बीस ते वकील घेऊन बसायचे, कुठे घावतोय, कुठे काय टाकता येतंय बघूया, हे चालूच असतं. माझं काम काय,
हा फलटण तालुका दिशाभूल झाला नाही पाहिजे. इथला शेतकरी सुरक्षित राहायला पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आम्ही फिरतो तेव्हा तुमची सुरक्षा, तुमचं भविष्य सुखरूप असलं पाहिजे, एवढीच आमची इच्छा आहे. आम्ही कुठे कमी पडलो तुम्ही बोलायला आहे ना आम्हाला, आणि पडलो असू कमी तर त्यांनी बोलून दाखवा. ते बोलतातच आहेत 30 वर्षात काय केलं वगैरे, ते सगळं मी तर सांगितलं. समोरासमोर बसून एकदाचा हिशोब करून टाकू कोणी काय केलं काय नाही. प्रत्येक गटात बैठक घेऊ हे सांगितलं, सुचवलेलंच मी. पण शासनाचा आधार घेऊन त्या सत्तेचा वापर करून फक्त शिरजोरीवर आलेत. ते मुद्द्याला मुद्दा मांडता आला का? त्यांचा एक तरीही तिथे बसलेला हिरा बोलू शकला का की सरसकट सगळे बिलं दिलेत? आणि मी काय घाबरणे बेबरणे, मला काय सोपं आहे का मारणं घरी बिरी येऊन? हां, येऊच दे, कोण पण येऊ दे, कोणीही माझ्या घरातून बाहेर नाही जाणार तो परत, एवढी गॅरंटी आहे. आणि मला काय माणसं बिनसं लागत नाही. माझ्या पद्धतीने मी काय त्याला करायचं ते माझ्या पद्धतीने मी बघेन. हे असल्या धमक्या कोण ऐकून घ्यायला बसलंय? आम्ही आहे ना इथे 800 वर्ष, काहीतरी किंमत आहे. सईबाईंचं माहेर आहे हे घर, छत्रपतींची सासूरवाडी. लाज नाही वाटत असं बोलायला? आणि बोलावं तर रणजितदादांनी बोलावं ना स्वतः. आमच्यात आम्ही बघून घेऊ नये. हे कुठल्या गावातला उकिरडा गोळा करून ठोक्यांना बोलायला लावतायत? जे काय ते मी बोललो तर त्यांनी मला बोलावं, ते मला बोलले तर मी त्यांना बोलेन. मधले आदले हे काय ते या सोंट्या असल्या? बरं, जे काय ते झालं तो विसरून जा. माझं काम सोपं झालं या गोष्टीवरून. प्रत्यक्षात तुम्ही अनुभव घेतलाय त्या गटात जाऊन. पण आज तुम्हाला बाहेर काय घडतंय, थोडं वातावरण बदललं की हे कळतंय. आज बापूंवर टीका करतात. काय टीका करायची बापूने? कुठे कमी पडलेत ते? कधी कमी पडलेत? सगळ्यांची नाती गोती सगळे मैत्री बित्री सगळा गोतावळा बितावळा सगळ्यांचा आहे इकडे. पण त्याच्यानंतर निवडणुका झाल्यानंतर ह्या भागात सगळ्यात जास्त फिरलं कोण? निवडून आल्यानंतर बापूच फिरलेत. आणि निवडून यायचा पण विषय नाही आहे. ते उभे जरी नसते राहिले तरी मला 100% खात्री आहे की तेच फिरले असते. त्यांच्यातले सगळेच निवडणुका आल्यावर येतात. नाहीतर कुठे स्वार्थ असेल, कुठे स्टोन क्रशर असेल, कुठे काय असेल तर तिथे फक्त जिथे फायदा दिसतो तिथे येतात. तुमच्या वैयक्तिक अडचणीसाठी किंवा ह्याला हाकेला उत्तर आहे का त्या लोकांचं? जर असेल, जर तो अनुभव तुम्हाला आला असेल, मी चुकत असेल तर मी असं प्रवेशही घेणार नाही. पण मला माहिती आहे की तसं होत नाही ना. त्यांना भेटणंच मूळ अवघड आहे. आम्हाला भेटणं अवघड आहे का? आमचे बंगले उघडे असतात. आणि जर का तुम्ही भेटायला आला, कामं करून घ्यायला आला तर स्वागतच आहे. मारायला बिरायला नाही तसलं. पण आम्ही असतो ना उपस्थित. कुठे जातो आम्ही? आणि हा प्रवेश झाला आणि आपण हा निर्णय घेतला त्याबद्दल मी मनापासून आपला ऋणी आहे. मी आभार मानतो आपले. गटाला मदत होणार आहे. पक्ष वाढ होतोय. पक्ष वाढवणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणून गावोगावी जाऊन आम्ही शाखेचं पण उद्घाटनं घेतलेत बऱ्याच. तर आपण एकत्र राहून छान पद्धतीने काम करूया. आमच्या हातात काय जादूची छडी नाही. कुठलाही प्रश्न एका रात्रीत मिटत नाही. म्हणून मी आणि कुठे गेलो मी खोटा शब्द काय कोणाला देत नाही. मला जे शक्य होईल ते मी माझ्या पद्धतीने करीन. माझी जेवढी आहे बाबा त्या लेवलने मी करीन. आणि नाही झालं तर महाराज संजूबाबा आणि बाबांच्या मार्फत मी तुमचा निरोप तरी पोचवीन. पण धावपळ करायला मी आहे. ओढून ताणून माझ्याकडून कामं करून घ्या. शक्यतोवर माझ्याकडून जे होईल ते होईलच. तुम्ही 10 कामं घेऊन आला तर माझ्याकडून कदाचित 4च होतील. पण ते होतील. उगीच आपलं मी तुम्हाला खोटे नाटे आश्वासनं देणार. उगीच तुम्हाला सांगायचं की 10 कामं घेऊन या, 10च्या 10 होतील. का तर निवडणुका आल्या. नाही होत. आणि खोटा शब्द मला देणं परवडत नाही. आमचं अजून भविष्य घडायचं आहे. कुठं तुम्हाला खोटं बोलून इथे मंदिरात तोंडावर पडू. पण जे आहे ते पद्धतशीरपणे होईल. तुम्ही मुलं बाळांची तुमच्या या 3 कुटुंबांनी 3-4 कुटुंबांनी आज जर का आमच्यावर जबाबदारी दिली आहे तर आम्ही ती पार पाडल्याशिवाय राहणार नाही. हा माझा आपल्याला शब्द आहे. आणि आपण सगळे सुरक्षित राहाल.
आपलं भविष्य सुरक्षित राहाल एवढंच मी आपल्याला सांगतो आणि थांबतो. आपली रजा घेतो. धन्यवाद. आज या मुख्य कार्यक्रमासाठी जे इथं आपण सर्वजण उपस्थित राहिलात, या राजघाटामध्ये आपण जे जे मुख्य जे आहेत त्यांचंच फक्त आपण इथं प्रवेश करत आहे. बाकी ते त्यांच्या पाठीमागे त्यांचे संपूर्ण कुटुंब आहेतच. ठीक. आत्ता इथं आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले बिब्बी गावचे माजी सरपंच श्री बाळू देवकर यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. त्याचं त्यांनी हे करा. पक्षामध्ये स्वागत. या फोन काय उचलून आपल्याला ठेवा नाही. हे सगळं ज्याच्या कल्पकतेनं बनलं तर त्यांचाच चिरंजीव सागर देवकर, तर त्याचं या गटामध्ये स्वागत करण्यात येत आहे. इकडं वाचावं. या वाघजाईनगरचे ज्येष्ठ नागरिक श्री दादा कचरे यांचाही इथे स्वागत करण्यात येत आहे. दादा कचरे पुढे यावं. त्यांचाही चिरंजीव सागर कचरे तोही फार या बाबतीत अग्रेसिव्ह असतो. तो आता मुंबईला आहे. या. मुंबईला ह्याला कळंबोली. या ठिकाणी तानाजी देवकर यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येते या राजगटामध्ये. तानाजी देवकर या, चला पटपट. तानाजी देवकर. हनुमान देवकर. हनुमान देवकरने पुढे यावं. हनुमान देवकर. हां या, हनुमान देवकरांचं. अंकुश संजय देवकर. अंकुश संजय देवकरने पुढे यावं. अंकुश संजय देवकर. पुढे या. ठीक आहे. या पुढे या. तुम्ही पण या. भाऊ कोळपे. भाऊ कोळपे. आमचे मित्र भाऊ कोळपे यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येते. भाऊ कोळपे या. ठीक झालं. आता मुख्य म्हणजे जे तानाजी कचऱ्यांचं झालं. तानाजी कचरे झाले नाहीत का? झालेत ना. हो चालतं. या सगळे अशी या सगळे जण या सगळे या सगळे कवर व्हा. या सगळे पुढे या. या पुढे पुढे या. पुढे या. ऐका पुढे या. पुढे या. त्या या इकडे उभी राहा. पुढे या. पुढे पुढे या. पुढे या की पुढे. दादा
उभं राहा उभं राहा उभं राहा. आमचे क्लासमेट पुढं